आपण सर्वांनी तरुणांनी आपलं मत मांडावं. प्रत्येक संघटनेने आपला असणारा जो मनातला ज्या भावना आहेत त्या व्यक्त कराव्यात. याच्यासाठी महाराष्ट्र प्रदेशचे युवा मोर्चाचे अध्यक्ष या ठिकाणी जेव्हा येत आहेत आणि हा आनंद इतका मोठा होता आमच्यासाठी. पावसाने खरं म्हटलं तर त्यांचं पायगुण चाललं आहे. कारण पावसाला शेतकरी सुकावला, नाहीतर आपण सगळेजण राहिलेलो होतो की 5-5 धरणं असणारा तालुका आणि या ठिकाणी जर पाऊस पडला नाही तर काय होईल. परंतु काळजी देवाला आणि देवाला तिथे या ठिकाणी भाऊ आले आणि येताना पायगुण घेऊन आले आणि म्हणून त्यांच्या मनातल्या भावना आता तरुणांनी व्यक्त केल्या. मी वेगळ्या व्यक्त करायची गरज नाही. तर इथे आमदार नाही, खासदार नाही, कोणी नाही. आपलं इथे पहिल्यांदा कमळावर माणूस निवडून येतो आणि आयुष्यात कधी कोणी निवडून आलं नाही. आपली महिला पडली ते गाजरे साहेबांची म्हणजे त्यांची बायको सुद्धा एका मताने पडली जुन्या काळात आणि आता मुलगी एका मताने आणि बायको आता 4 मताने पडली, 3 मताने. म्हणजे विचार करा की किती आम्हाला दुःख होत असेल. इथे कुठल्याही पद्धतीची ताकद ही पाहिजे, ती शासनाकडनं मिळायला पाहिजे. तरुण इतके धाडशी आहेत, सगळं करणारे आहेत. त्या तरुणांना खरोखरच आईवडिलांनी मी सांगितलं की किती कष्टाने वाढवलं आहे आणि त्यांना घरापर्यंत नेलं आहे. परंतु त्यांना काही ना काहीतरी उगम पाहिजे ना, तो उगम तुम्हीच देऊ शकता. कारण तुमच्याकडे ती ताकद आहे. तुमच्या कुटुंबाकडे नाही, तुमच्या कुटुंबाचा बोलबाला संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी तुम्ही ठरवलंय आणि तुम्ही मनात आणलंय. तर त्यातले काही प्रश्न जरी सुटले तरी निश्चितपणाने तुमच्या कानावर आम्ही घातलाय. त्याच्यामध्ये तुम्ही मार्ग काढालच आणि मिटिंगा लावून हे प्रश्न सोडवाल. जसं प्रत्येकाने सांगितलं की आमच्या तालुक्यातली खतखत काय आहे, कष्ट करायची प्रचंड तयारी आहे आणि करतात आहे. नुसतं करत नाही, करतात आहे. अगदी शाळेत जाणारा विद्यार्थी, कॉलेजला जाणारा विद्यार्थी घरातली शेती देखील तो चालवतो, आईवडिलांना साथ देतो. परंतु या ठिकाणी शहराची परिस्थिती देखील वेगळी आहे. या ठिकाणी शहरामध्ये सतत हा सेन्सिटिव्ह भाग म्हणून ओळखला जातो. त्याचाही आम्हाला खूप त्रास होतो, आमच्या तरुणांना त्रास होतो. त्यांना बाहेर काढणं, त्यांना त्यांच्यावर कारवाई होऊ नये याच्यासाठी खूप महेश दादा सुद्धा घेऊन गेले संघटनांच्या माध्यमातून. ते सुद्धा येतात, यायला येतात. परंतु आपल्याला ठोस काहीतरी परिणाम पाहिजे आणि ठोस आधार मिळाला तर निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीचं सरकार संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये या ठिकाणी काम करताना आपल्याला प्रत्येकाच्या मनामध्ये आहे की देशाचे पंतप्रधान मोदीजी यांच्यासारखं आपल्याला आपण न बोलता राहू शकत नाही. ते न बोलता आज एवढी 12 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ पाहिला तर जगाच्या पाठीवर त्यांनी आपला झेंडा मिरवला आणि खऱ्या अर्थाने देशाला अभिमान वाटावा असं त्यांचं कर्तृत्व आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज देवाभाऊ असतील, सगळं मंत्रिमंडळ असेल, प्रदेशाध्यक्ष असतील, सगळ्यांना ज्यांना पद दिलंय त्या प्रत्येकाला पदाची काळजी आहे की मला ह्या पदाला साजेसं काम करायचं आहे. नुसतं पद घेऊन बसायचं नाही. आपले सगळे मोर्चे तयार आहेत, सगळे मोर्चे कर्तृत्व आहे, ते पुढे यायला बघताय. पण आमचं शेवटचं टोक पडतंय शिवछत्रपतीची भूमी आहे. आणि या ठिकाणी खरं म्हटलं तर जर तुम्ही आम्हाला चांगल्या पद्धतीची साथ, ज्या पद्धतीने आज तुम्ही आमच्यावर प्रेम दाखवलं, आमच्या तरुणांवर प्रेम दाखवलं, हे प्रेम असंच अखंडित राहू दे एवढी अपेक्षा करते आणि थांबतो.